नमस्कार सुप्रभात मंडळी. झाली दिवसभरची सुरुवात. वाजलेत किती वाजलेत रे भूषण? सकाळचे वाजलेत 10:30-11 वाजलेत. मी आणि आज भूषण पण लय दिवसांनी भूषण आलाय. आज आम्ही चाललो आहे अमरापूरला देवी आणायला. त्यादिवशी आम्ही मूर्ती बुक करून आलो. आजची तारीख आहे 1, उद्या 2 आणि 3 तारखेला आहे. 3 तारखेपासून होणार नवरात्री चालू. 2 तारखेला जाणार होतो पण 2 तारखेला अमावस्या आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आज 1 तारखेला. त्याला जामच चिखल आहे. पोरं थांबलेत, वाट बघतात आहे. आम्ही चाललो आहे तिकडे. चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला. मंडळाचे कार्यकर्ते नेपू नाही का एवढ्या सकाळी जिलेबी समोसे खाते तुम्ही? हा जावळे याला पण दाखवतो. ओमकार गिड्डे दादा. मग झाली काय तयारी? झाली, झोपण्या झाली. दरवेळेसारखा उशीर झाला आपल्याला. 11:45. आपल्याला काय बोलायचं आहे? रात्री नाईट मारून. ओके ओके ओके. ए ट्रेनला येतोय आम्ही. ट्रेनला येतोय. लाव ना, मी लाव साईडला. आमरे जय. चला भाई, झाला प्रवास सुरू. मोरया. किती जण आहे आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मी 10. चला मंडळाची पोरं गेले पुढे गाडीनी. मी आहे, सोन्या आहे, भूषण आहे आणि मयुदा. लोपून बिपून अमरापुरा. पोरं गेले गाडीने. त्यांना लागणार आहे 1.5 ते 2 तास आणि आम्ही चाललो आहे दिव्यावरून ट्रेननी, म्हणजे आम्हाला लागणार 1 तास. ओपन गाडी आहे म्हणजे उन्हाने पारेड पळाली अशी सगळ्यांची. विंडो पण 1 नंबर भेटली आहे. हे बघा अशी झोपून सीट भेटली आम्हाला. आणि मागच्या वेळेसारखं आम्ही आज पण तिकीट नाही काढले, खरं सांगतो. फुकटचा प्रवास आहे आमचा. हे बघा फुल आईस पाईस एकदम. स्लीपर कोचनी चाललोय. चला मग डायरेक्ट भेटू अमरापूरला. तोपर्यंत सिनेमॅटिक बघा. चला पोचलोय आम्ही अमरापूरला. दुपारचे वाजलेत 1 आणि सगळ्यांच्या आधी आम्ही आलो. ही बघा ट्रेन चालली आहे. गाडीने जर आलो असतो तर आम्ही सगळे फुटलो असतो गरमीने. आपले पोरं येतील त्यांना विचारू भाई त्यांचा अनुभव कसा होता. आम्ही 4 आहेत. हे हुशार होते म्हणून आम्ही भाई गप ट्रेनने आलोय. गेले 40-45 मिनटं गेले पण पद्धतशीर आलो. डायरेक्ट जाऊ कारखान्यामध्ये, तिकडे बघू मूर्ती वगैरे. हे बघा. कुठे झाले तुम्ही कॉलेजला? पनवेलला. रोजचा अपडाऊन करता? मजा आहे मग तुमची. काय भाई इथे ट्रेनशिवाय काय ऑप्शन नाही दुसरा. गाडी बोलल तर जाम लांब. अमरापूर. हे सोन्या गलत बात आहे. गलत बात. फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट बनवतो आपण. येस म्यूट. सोन्याचं लग्न होता राहून जाईल नाही तर. हे बघा कोणीतरी देव घेऊन चाललेत घरी. आहेत मस्त. रेड वेल्वेट मस्त साडी. आता आपण आपली पण मूर्ती बघू गेल्यावरती कशी गेले काय गेले. आम्ही तर उत्सुक आहेत बघायला. म्हणून तर पुढे आलोय ट्रेननी. काय इच्छा झाली आहे कधी. महाविद्याच्या चेहरा जाम खुशी आहे. कधी जातोय आणि कधी ती बघतोय आमच्या डोळ्यांनी. चालेल चला जाऊ डायरेक्ट कारखान्यामध्ये. बाय बाय. पोचलो आम्ही अमरापूरला. हे बघा सगळ्या कलर झालेल्या मूर्त्या. ते बघा देवीच्या मूर्त्या एकदम छान आहेत. हे बघा सगळ्या कलर केलेल्या आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला दाखवलेल्या ना त्याच वाल्या त्या. एकदम सुंदर अशा सुबक मूर्त्या आहेत. 1 नंबर. ही बघा किती छान मूर्ती आहे. तिथे पण आहेत. चला आपण जाऊ आपल्या कारखान्यामध्ये. टेम्पोने आलो. ट्रेनने आलो, टेम्पोने जाऊ. हा एकत्रच आलो. चला भाई मस्त. मागे तुम्हाला स्टार्टिंगला ज्या मूर्त्या दाखवल्या होत्या ना बिना कलरच्या, या त्याच आहेत. आता कलर केलेले आहेत. आता आपण चाललो आपल्या कारखान्यात. आपल्या देवीची मूर्ती बघू किती छान केली त्यांनी. बाकी गणपती बाप्पा मोरया आहे बघा. अजून आहेत गणपतीच्या मूर्त्या इथे दिसल्या आहे बघा.
चला डायरेक्ट जाऊ आतमध्ये, दाखवतो तुम्हाला देवीची मूर्त कशी आहे ती. बाकी काय अमरापूर ऑलवेज मूर्त्यांसाठी फेमसच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये काही जणांनी कॉमेंट टाकली होती की गणपतीचं माहेरघर वगैरे असं बोलतात. म्हणजे आहे बऱ्याच जणांचं काय काय वेगवेगळं म्हणणं आहे, पण ठीक आहे, एवढंच बोलू शकतो ही कला या गावातल्या लोकांकडे आहे. इथे अजून मूर्त्या कलर नाही झाल्यात वाटतं. चला आपली मूर्ती बघू मग तुम्हाला दाखवतो. चला आलो आहे आपण तिथे मूर्तीचे कारखान्यामध्ये आपण आलो आहे. दाखवतो मी तुम्हाला आपली मूर्त. आम्हाला तर आवडलेली आहे, जो कलर सांगितला एकदम तोच कलर केला आहे देवीच्या साडीचा आणि ह्याचा. एकदम छान आहे बघा, दाखवतो. पहिला तर बाबा राक्षस दाखवू आपण तुम्हाला. हे बघा एकदम डिटेलिंगमध्ये काम केलं आहे पद्धतशीर. हे बघा ही बघा मस्त वाटते एकदम. कलर वगैरे एकदम डार्क लाईट कलर, साडीचा कलर वगैरे एकदम छान केला आहे. 2 शेडमध्ये डार्क आणि लाईट कलरमध्ये. ब्लाऊजचा वगैरे पण एकदम छान कलर केला आहे. ह्याच्यावर डायमंड वर्क होईल ना आपल्या इथे. हां या आपल्या मूर्तीवरती ह्याच्यावर डायमंड वर्क होईल आपल्या एरियामध्ये गेल्यावरती. एक्सपेक्टेशन जी होती त्याच्यापेक्षा अजून चांगली गेली. अशी सेम मूर्त इथे अजून एक आहे बघा. सेम काहीच फरक नाही, काहीच फरक नाही, फक्त कलर वेगळा केला आहे. इथे गुलाबी कलर केला आहे साडीला आणि तिथे आपण पर्पल सांगितलेलं. चला आता पोरं येतील 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने बघू. पोरं आलेत भाई, आले हे बघा. पार लाल काळे निळे सगळ्या प्रकारचे झाले ते लोक. हे बघा पार गरमी उतरून आलेत. काय मग भाऊ कसं माझ्या माझा मुलगा कुठे? तो का तुझा मुलगा? तू जितना खोरता उतना काला हो गया रे 10 मिनट में. एकदम अशा छान छान मूर्त्या आहेत. गणपती बाप्पा अजून आहेत. भरपूर आहेत, भरपूर ते मूर्त्या जायचे अजून. हे बघा हा कलर सोन्या रेड बघितलेला बघा आपण. छान आहेत एकदम. हा रेड वेल्वेट ना कुठली व्हाईट ना. हा मस्त वाटतं. ही बघा पोर आले तर आम्ही नाश्ता बिस्टा केलाय मस्त. नाश्ता म्हणजे इथे वडापावशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही बघा. आणि आम्ही आलो की इकडे देतो. हाँ इधर देख के बोलना एक बार. बस करना नाही. हे आणि 2 वड्या 4 पाव टुचलेत. वडापावचा दुसरा काही ऑप्शन नाही. आणि आम्ही आलो की इथेच खाल्लं पिल्लंय, थोडा आधार घेतलाय वाड्याचा. जाऊ आता लगेच निघू. मोरया माता की जय, माते की जय. हो ओके मागो. चला बाई पैसे वगैरे दिलेत काकांना. मानपान झालाय सगळा. पैसा मान चला झाला. मूर्ती घेऊन चाललोय. गाडी बिडी लावली आहे. निघालोय आम्ही. गाणी बिणी बोलतात. हे बघा जागा नाहीये बसायला. जसे तसे ऍडजस्ट करून बसलोय. हे बोला ना जोर जोरात गाणी जरा. होते गर्दी जशी समुद्र येते भरती, जशी समुद्र येते नवस घेऊन भरती. आयती पकडायला जागा नाही. फोन जसा पकडलाय. डायरेक्ट भेटू आपल्या इथे. बाय बाय.
बोल काहीतरी आतला गो मयुदा काय काय जागा नाही यायला कंजेस्टेड बसले सगळे मग 2 तास काढायचे चला भेटू नंतर बाय बाय आम्ही बदलणार रूप तेरी भी चूप आणि मेरी भी चूप आम्ही काढतो कसं वाटतं सांगा मला जस्ट तन्मयता घेतलाय दिसते का मगासपासून निघले ते खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्यांची मूर्ती आता ती झाकली म्हणून पण मगाशी बघितली खेतवाडीची मूर्ती कशी आहे त्याची जवळपास सेम आहे सेम बघा वापस जा बघा हे बघा सिंगर आमचे हे बघा काही हा 1 नंबरचा फुकट आणि फुकट दिले प्रकाश त्याला काहीच काम नाही हा तरी आलेला आहे आता कुठे गेले लाल लाल आहेत माकडं जशी तशी मशागत करता आम्ही आलोय आता कल्याण फाट्याला हे बघा लाईनीत बसलेत तो इथे होता परत तिथे गेला ए आता बोल ना मगाशी जाम बोल होता ए कांबळे आता बोल चालू केलंय बोल आता गाणी बोल ना आता मूड येऊ दे बोलला तर जाऊ दे चला वेळेमध्ये पोचलोय आम्ही आता इथून फक्त 1 तास उरलाय घरी जायला आता मी फ्रंटला बसलो एकदम आमचा अध्यक्ष आलायचं वाटलं पाहिजे ना उपाध्यक्ष मंडळाचा बोलण्याचे मतलब उपाध्यक्ष तुला काय बोलायचं आहे नाही असं वाटलं पाहिजे लोकांना याने आम्हाला घेऊन असं वाटतं आम्ही ते मूर्ती उचलायला पोरं कमी होते म्हणून उचलून घेऊन आलोय चला बोलतो नंतर हे बघा डोका लागलाय पार रुमाल खराब झाला गरमीने चमत्कार झालाय आम्ही पहिल्यांदा दिव्यामध्ये आमच्या 15 वर्षामध्ये पहिल्यांदा 6 वाजता आगमन केलं आम्ही काय उतरायला आलो पहिल्यांदा 10 वाजता आलोय या वर्षामध्ये मला तरी 3-4 वर्ष आले पोरं 15 वर्षापासून मंडळ चालत होते बरोबर ना सोन्या पहिल्यांदा 15 वर्षामध्ये ही देवी म्हणजे आगमन आमचं 6 वाजेच्या आत होतं. हे बघा पूर्ण उजेड आहे मागे लावले गाडी तिकडे मी आणि भूषण चाललोय घरी फ्रेश व्हायला भूषण पुढे बसला होता ना भूषण देवीची मूर्ती पकडून 2-2.5 तास भूषण बसला होता हो राम भाई कुछ नाही त्याला चाललोय घरी फ्रेश बीश होतो मस्तपैकी आणि डायरेक्ट तुम्हाला एरियामध्ये भेटू बंधू आई गाव देवी चायनीज कॉर्नर हे ओनर आहेत या टॉपचा डिस्काउंट भेटेल का विजिट करा बरोबर ना 10% डिस्काउंट हा नवरात्री स्पेशल साठी काहीतरी करून वेजला वेज साठी भाई 10% डिस्काउंट 10% 1000 रुपयाच्या खरेदीवर 100 रुपयाचा फ्राईड राईस फ्री हा बिंदास चला पनीर जनरली राईस बोलतो बोला. पनीर राईस नाही तर चिल्ली पनीरची चिल्ली पण वेज आहे का मशरूम पण हाँ चलो हाँ क्या हुआ आए गाँव देखी चाइनीज कॉर्नर चलो फिर भाई सीधा मिलते बाद में बाय बाय चला तर मग मी आलो डायरेक्ट फ्रेश बीच होऊन मंडळामध्ये इथे आपले धडाधडीचे कार्यकर्ते वल्ली दादा मागे तुम्ही यांना बघितलं असेल फुल वन साईड ब्लॉगमध्ये बोलत होते स्पायरो लावतोय इकडे भाई आपल्या पार्करनी मस्त भारी अशी रांगोळी काढलेली आहे हे सरप्राईज होतं भाई पोरांसाठी ही बघा क्रिश कॉलनीची माऊली ही झाली आणि हा आपला पार्कर ठोपाट दाखव तुझा इथे बघ इथे बघ अरे बघ ना इथे दाखवण्याच्या लायक नाही रे आता अरे बघ ना आणि पार्कर दुसरी रांगोळी काढतोय जे आपल्या मंडळाचं नाव आहे साईवंश मित्रमंडळ आणि हे आहे सुस्वागतम चांगली आहे पार्कर फिनिशिंग तर होते बाबा मग बोनस पगारा बिगारचा काय ठरला की नाही मंडळासोबत 3.5 लाख रुपये दिले आहेत ॲडव्हान्स बाकीचे यायचे बाकी आहे कुठला मंडळ असायचं नेपूला 10 लाख रुपये 3.5 लाख रुपये देतात आम्हाला काय देत नाही आमच्याकडून उलटे घेतात
आमचं लेनदेन मला वाटतं मला पण रांगोळी विंगोळी शिकायला लागेल. काय बोलतो भूषण? चल जातो आम्ही, आगमन चालू झालं वाटतं ना. येतोयस? नाही बाबा, आता एवढं सोडून कसं एवढे. चला, इथे एक काढलेली आहे, इथे सुस्वागतम लिहिलं आहे, इथे साईवंश मित्र मंडळ आणि तिथे क्रिस कॉलनीचे माऊली. चला आम्ही चाललो आहे भाई आगमन बघायला. बाय बाय.
जय. आगमन वगैरे झालेलं आहे. मी भूषण आम्ही चाललोय घरी. आलाय कंटाळा. सकाळी आम्ही गेलो म्हणजे 10ला तर निघलो होतो आम्ही घराच्या बाहेर. 11:20ची ट्रेन पकडून अमरापूरला गेलो. तिथून येताना आम्ही आलो गाडीमध्ये. उन्हाने पार डोकं बिकं सगळं दुखायला लागलंय. सगळं झालंय. आता चाललोय घरी. ब्लॉग एडिट वगैरे करायचं आहे. उद्या ब्लॉग म्हणजे आज तुम्हाला बघा म्हणजे उद्या बघायला भेटेल. उद्या पण चालू आहे डेकोरेशनचं काम. चला मग भाई ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. 200 होणार आहेत फक्त 24च बाकी आहेत. घरच्यांना काकाला मावशीला काकाला सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करा. बघू वेळ भेटला तर नवरात्रीचे म्हणजे 9चे 9 दिवस टाकायचा प्रयत्न करेन. चलो फिर मिलते. टेक केअर. बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.